बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर आज ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आले। छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं असून साधारण 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दल अलर्ट झाला असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभेच्या ठिकाणचा आढावा घेतला। आजचा जो ओबीसी समाजाचा मेळावा जो आहे त्या मेळाव्याच्या अनुषंगाने आपण बंदोबस्त नेमलेला आहे। मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातला बंदोबस्त वापरला आहे। त्याशिवाय आपण SRPFच्या 2 कंपन्या देखील या ठिकाणी वापरतो आहोत। या बंदोबस्तामध्ये आम्ही आमचे CCTV कॅमेरे वेगळ्या सेपरेटली इन्स्टॉल केलेले आहेत। त्याचं मॉनिटरिंग कंट्रोल रूमला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये देखील त्याचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे। पार्किंगची व्यवस्था ओबीसी बांधव जे येणार आहेत सभेसाठी ते ज्या दिशेने येतील त्या दिशेने पार्किंगची व्यवस्था आपले जे ओबीसी हे काय म्हणतात त्यांना कार्यकर्ते आहेत, आयोजक जे आहेत त्यांच्या समन्वयाने आपण ते ठरवलेले आहेत आणि त्या पद्धतीचं त्यांच्या WhatsApp ग्रुपला देखील त्याचा प्रचार केलेला आहे। आपण सभेसाठी 40 अधिकारी आणि साधारणतः 450 जवान या ठिकाणी नेमलेले। त्याशिवाय आपण RCPचे 5 प्लाटून, SRPFचे 2 कंपन्या आणि QRT पथक हे देखील नेमलेलं आहे। हे सगळं जर मिळवलं तर आपल्याला साधारणतः 800 कर्मचारी या ठिकाणी आपण वापरतो आहोत। या पार्टीले का हो, ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे, ज्यांनी आता आपल्याला माहिती आहे की आपल्या या सध्या जे वातावरण आहे मराठा वर्सेस ओबीसी त्या अनुषंगाने आपण देखील याचे जास्तीत जास्त प्रिकॉशन घेतो आहोत आणि जे याच्यामध्ये गोंधळ करण्याची शक्यता वाटते आम्हाला त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई 149च्या नोटिसा दिलेल्या आहेत आणि जो पण याच्यामध्ये काही गडबड करेल तर त्याची पण आम्ही गय करणार नाही।